आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाचा आजचा 68वा दिवस. या 68 दिवसामध्ये हे शेवटचे 3 दिवस हे खूप आमच्या सगळ्यांच्या धावपळीचे, ज्यामध्ये जलसमाधी आंदोलन असेल, परवाच्या दिवशी कालचं कोरड्या विहिरीमध्ये उतरून तसेच झाडावर चढून केलेलं आंदोलन असेल. या 2 आंदोलनाचा उद्देश एवढाच होता की शासन दरबारी आमच्या मागण्या कुठेतरी पोहोचाव्या आणि तो प्रश्न सभागृहामध्ये लावून धरावा, या उद्देशाने आम्ही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला होता. कारण त्याच्या मागे उद्देश असा होता की आपलं कोणतरी आता ऐकत नाही आणि आपण काहीतरी टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय ही मागणी आपली पूर्ण होणार नाही. हा उद्देश सगळ्या शेतकऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन केलं. यामध्ये काल संध्याकाळी जवळपास खूप उशीर होऊन देखील जिल्हाधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी आमच्या मागण्यांचा विचार आम्ही करू. आणि जो मुख्य मोबदल्याचा विषय आहे की जो शेत जमिनीचं मूल्यांकन आहे, त्या मूल्यांकनाच्या बाबतीत आपण काहीतरी चांगला तोडगा काढू असं आम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलं. आणि त्या आश्वासनावर आम्ही आमचं आंदोलन बंद केलेलं नाही. फक्त आम्ही जे उद्रेक आमच्या मनामध्ये होता तो आता त्यांच्या आश्वासनानं आम्ही थोडं थांबलेलो आहोत की जेणेकरून आम्हाला जिल्हाधिकारी न्याय देईल ही आशा आम्हाला तयार झाली. त्यासोबतच आमचा विषय आमच्या या आपल्या जालना विधानसभेचे आमदार श्री अर्जुन खोतकर यांनी सुद्धा त्यांच्या परीनं औचित्याचा मुद्दा म्हणून मांडलेला आहे. तसंच विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे साहेब यांनी सुद्धा तो मुद्दा प्रामुख्याने जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मांडलेला आहे की कसा विषमता ही एका ठिकाणी सिडकोचा मोबदला देताना आणि त्याच ठिकाणी ज्यावेळेस शेतकरी मावेजा शेतकऱ्यांना देताना या जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये कसा अन्याय झाला हे त्या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. आम्ही नक्कीच सर्व शेतकरी त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे या ठिकाणी कमी आहे. या ठिकाणी आम्हाला असं वाटायला लागलं की आमचा कुठेतरी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता न्याय भेटेल आणि हे आंदोलन लवकरात लवकर थांबवण्यामध्ये प्रशासन सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवेल. आणि आम्ही जे खरेदी दाखल केली त्याचा विचार करून जास्तीत जास्त किमतीची खरेदी ग्राह्य धरून आम्हाला सगळ्याला मावेजा या ठिकाणी देईल अशी आशा आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता झाली आहे. नक्कीच आम्हाला आता आमच्या जीवाचे काही बरं वाईट होईल अशा आंदोलन करणे आता भाग पडणार नाही अशी आशा आम्हाला तयार झाली आहे. आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आंदोलन हे कायम चालू.